दंडवत. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणातील स्मरणाच्या संदर्भातलं जे वचन आहे ते वचन बघणार आहोत. 280 क्रमांकाचं वचन आहे. हे देखिले तैसे आठविजे, येथ नमस्कारू कीजे, सकृत सेविजे, अतियत्न कीजे. मागील वचन याचं येतं की सेवकासी अविधी नाही, म्हणजे सेवक जो आहे, एक वचन येतं की अशक्तासी विधी नाही, म्हणजे काही असे काही विधी आहेत जे शरीराशी संबंधित आहेत, जसं चालणं आहे, भिक्षेला जाणं आहे, काही सेवादास्य करणं आहे, इत्यादी ज्या गोष्टी आहेत ज्या निमित्त विधीशी जास्त निगडीत आहेत, किंवा नित्यविधीतले सुद्धा जे भिक्षाविधी आहे, आटन विधी आहे, हे सगळे जे विधी आहेत हे थोडं याच्यामध्ये देहाचा उपयोग जो आहे तो होत असतो. आणि म्हणून जर का त्या ठिकाणी तो व्यक्ती जर का आशक्त आहे तर तो आशक्त असल्यामुळे दैहिक व्यापार जो आहे तो ते करू शकत नाही. मग अशा वेळेला काय, किंवा एखादा आचरणवंत व्यक्ती आहे, तो जर का शरीराने समजा त्यांचं मेद धातू वाटली, मांस धातू वाटली, किंवा शरीर अशक्त होतं, कृश होतं, मग त्या एका विशिष्ट वेळाने ते अधिक दैहिक जे काही व्यापार असेल किंवा दैहिक जो काही विधी असेल तो ते करू शकत नाहीत. मग अशा वेळेला त्यांना दोष लागेल का? ना स्वामी सांगतात, शेवटील चारी गडिया ते ऐसिया गेलिया तरी काही ना तैसिया गेलिया तरी काही. जर का आधी आपण चांगल्या प्रकारे विधी केला असेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर का एखादा आचरणवंत व्यक्ती, स्मरणनिष्ठ व्यक्ती, देवाला आठवणारा व्यक्ती कदाचित तो कोमामध्ये जरी गेला किंवा त्या याच्यामध्ये त्याचं नामस्मरण शेवटच्या टप्प्याला बंद असेल, लगेच आपण गणित काय करणार, ते जेव्हा सरले तेव्हा त्यांचं नामस्मरण चालू नव्हतं, म्हणजे अंतकालेचे मामेव घडलं नाही त्यांना. तसं नाही. स्वामी सांगतात ऐसिया गेलिया तरी काही ना तैसिया गेली तरी काही, काय ना शेवटील 4 घड्या. कदाचित असं होऊ शकतं, स्वाभाविक येते, मृत्यूसमयी माणूस बेशुद्ध होऊ शकतो वगैरे. पण त्या वेळेला त्यांच्या मुखामध्ये नाम जरी नसलं तरी अंतरसाधना, कारण की तो व्यक्ती स्मरणनिष्ठ आहे, त्याच्यामुळे स्मरणनिष्ठ असल्यामुळे काय होणार आहे की अंतरसाधना, अंतर्मनामध्ये त्या क्रिया चालू असतात, चालू राहतात. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की आमचे काही अधिकरण शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांच्या मुखातनं काही ना काही शास्त्र ते बोलत राहतात. आपण म्हणतो त्यांचा आता त्यांच्या मनावर किंवा मेंदूवर हे नाही, नियंत्रण नाही आहे, परंतु जरी नसलं तरी मुखातनं काय निघतं, त्यांच्या ब्रह्मविद्याच बोलल्या जाते, कारण की ते अंतरसाधनेमध्ये ती ब्रह्मविद्या सुरू आहे, चिंतनात सुरू आहे. म्हणून आशक्तासी काय आहे की आमकाच विधी त्याला घडला पाहिजे असं नाही. फक्त निमित्त विधीतल्या काही गोष्टी नाही घडणार, परंतु शुभचिंतन, मानसिकी चिंतन तो करू शकतात एखाद्या विषय, किंवा नित्यविधीमध्ये काही गोष्टी घडणार नाही, परंतु नामस्मरण मात्र त्या अशक्त व्यक्तीचं सुरू राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. आणि यदा कदाचित ते बेशुद्ध अवस्थेमध्ये जरी गेले, ते स्मरण करता 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 तरी देखील आपण ऐकलेलं आहे असं की ते म्हणतात की बा शेवटच्या घडीला पण हातात गाठी नव्हती, पण ते त्यांचं असं अंगठा जो आहे, ते आपण गाठी करताना कसं आपले बोट दोन्ही हे होतात, त्याची जी हालचाल होती ती हालचाल त्यांची चालू होती, हातात गाठी नव्हती. म्हणजे हे आहे स्मरणनिष्ठ व्यक्तीचं एक ओळख आहे ती. आणि म्हणून त्या वेळेला त्या व्यक्तीला एक विशिष्ट विधी जरी नाही घडला तरी त्यांना तो अविधी मात्र नाही. आता इथे हे जे वचन आहे सेवकासी काय आहे की सांगितलेलं आहे की सेवकासी अविधी नाही, म्हणजे सेवक व्यक्ती काही बाबतींमध्ये सेवा करताना, परंतु ती सेवा कुठली, आपल्या मनाची सेवा नाही, ईश्वराने सांगितलेली सेवा करत असताना त्या विधीमध्ये ज्या मोडणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा त्याला दोष नाही. परंतु त्यांनी त्यांच्या मनाने जर का काही केलं, त्याच्यामध्ये बदल केला, तर मग मात्र त्याच्यामध्ये दोष लागण्याची शक्यता आहे. म्हणजे
ईश्वर मता व्यतिरिक्त, ईश्वरोक्ती व्यतिरिक्त जर का कार्य आपण करतो आहोत तर मग तुम्ही त्याला जबाबदार आहात. परंतु ईश्वराने सांगितल्या पद्धतीने जर आपण करत असू, त्याच्यामध्ये जे काही दोष घडत असतील तर ते कुठेतरी त्या विधीमध्ये समाविष्ट होतात किंवा परमेश्वर त्याचं क्षालन करून त्यांना त्याचं मलिनत्व येऊ देत नाही. आता जे भिक्षेला जातात, स्वामी सांगतात की अटन करा. आटनामध्ये सतत चालणं आहे, म्हणजे पायाखाली मुंग्या येतात, किडे मुंगी येते, सूक्ष्मजंतू येते, मग ते मरतातच आहेत. मग अविधी होत नाही का? हिंसा होत नाही का? होते आहे. भिक्षेला जातात, येतात, तरी हिंसा होते आहे. जरी स्वयंपाक बनवल्या जात नाही, परंतु त्या कुठेतरी ते भिक्षा जे बनवल्या गेलेली आहे त्याच्यात आपण ती भिक्षा घेतली, तर हिंसेचा दोष कुठे ना कुठे त्याच्यामध्ये आपण येतोच. निमित्त दोष म्हणा, काही कुठेतरी, म्हणजे कुठेही आपण काही जरी केलं तरी हिंसा हा प्रकार घडतोच. परंतु आपण जे व्यावहारिक हालचाली करताना जे हिंसा होतात तो भाग वेगळा, आणि ईश्वराने सांगितलेला विधी करताना जी काही हिंसा होते तो भाग वेगळा. दोन्ही एकत्र आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून तुम्ही ईश्वराचे सेवक म्हणून जे काही मणितलेकरण कराल ते दास्य मोचक सांगितलं. मणितलेकरण म्हणजे कर्तृत्व. आपण जेव्हा करतो, थोडी पण हालचाल केली की हिंसा सुरू होऊन जाते, आणि स्वामी सांगतात ते दास्य मोचक. आम्ही सांगितलेलं तुम्ही कराल तर तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल, आणि एरवी व्यवहारात तुम्ही जर का हालचाल कराल तर लगेच तुम्हाला दुःख जोडल्या जातात, म्हणजे हिंसा जोडल्या जाते. तर इथे ईश्वराने सांगितला विधी म्हणून तो करत असताना आपल्याला काय होतं की हिंसा जरी घडली तरी ती परमेश्वर शाळून टाकतात. आता नाही, एखाद्या दुसऱ्या मोठ्या विधीमध्ये, नित्यविधीतली निमित्त विधीमध्ये, निमित्त विधीतली थोर निमित्त विधीमध्ये, किंवा काही गोष्टी कुठेतरी शाब्द ज्ञानामध्ये अनुसरण ह्याच्यामध्ये ते क्षाळन होतात. त्याच्यानंतर काही ज्या गोष्टी आहेत त्या पुनःसंबंधी जन्मल्यानंतर होत असतील, काही अपरोक्ष ज्ञानामध्ये ते सगळं समूळ नाश होतो. म्हणजे परमेश्वराला त्यांच्या त्या कर्मांचा नाश वगैरे कुठे करायचं आहे ते परमेश्वराकडे सोपवल्या गेलेलं आहे ती गोष्ट. आणि म्हणून सेवकाचे अविधी तर नाहीच, पण यदा कदाचित जर का एखाद्या वेळेस सेवकाकडनं अविधी घडलाच तर, म्हणजे आपण समजा ज्ञानयुक्त सांगतोय आणि हे सांगताना सुद्धा अनेक लोक दुखावले जातात बरं का. खोटं बोलल्याने लोक खुश होतात आणि खरं बोलल्याने लोक दुखावल्या जातात, असं होतं. तर मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही चांगलंच करायला जाता आणि जर का तो माणूस दुखावला की बाबा ही सेवा करायची, आपण म्हटलो नाही तुम्हाला ही सेवा नाही जमणार, आपल्याला माहिती की खरोखर त्यांना ती जमणार नाही आहे, तो माणूस दुखावला गेला, त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की ही सेवा मला का नाही मिळाली. जसं एखादी सेवा आपल्याला नेहमी मिळते आणि ह्या वेळेला आपल्याला ती सेवाच नाही मिळाली, आपण उशिरा पोहोचलो म्हणा किंवा काहीतरी आपल्याकडनं गफलत झाली, तर याचा दोष आपण लगेच कोणाला देतो? समोरच्या व्यक्तीला. ही नेहमी आम्ही करतो ही सेवा, यावेळी त्यांना दिली, असं झालं तसं झालं. नाही, आपण चिंतन करायचं की माझा दंडवत असताना स्वामी आधीच कसं काय जेवून घेतलं देवाने. अभयोने काय केलं? स्वामींवर दोष नाही दिला. ज्याची पंगत होती, ज्यांचं जेवण केलं स्वामींनी, आरोग्यना केली, त्यांना दोष नाही दिला, दोष स्वतःला दिला. म्हणून कधीही आपण आपलं जे काही जोड आहे ती आपण आपली तपासली पाहिजे. आणि म्हणून इथे जर का यदा कदाचित एखादं चांगलं क्रिया करताना एखादी व्यक्ती दुखावल्या गेली, मग आपण काय करायचं ना सांगतात, हे देखील तैसे आठविजे. म्हणजे तुम्हाला स्मरणाकडे यायचं, देवाला आठवायचं आहे. आमचे स्वामी घोडाचोडी शिष्याने काय केलं? गाव जाळलं. आमचे स्वामी कुठे आले? रिद्धपूरला आमच्या श्रीप्रभूंच्या भेटीला आलेले आहेत. हे स्वामींनी तो पायंडा आम्हाला दाखवला देवाला. आमच्या स्वामींना श्रीप्रभूंकडे जाण्याची आवश्यकता नव्हती. हेही परमेश्वर अवतार, तेही परमेश्वर अवतार आहेत. परंतु अशी जर का जीवनामध्ये कुठली घटना घडली तर ज्यांच्याकडे अज्ञान आहे ते कुठे जातात? ते नदीकडे जातात वगैरे वगैरे, आहे ना, आणि आत्महत्या करून घेतात, स्वतःचा आत्मघात करून घेतात. परंतु ज्याच्याकडे ज्ञान आहे ती व्यक्ती कुठे जाते? गुरु निमित्ताकडे जाते, देवाकडे जाते आणि शास्त्राकडे जाते, ईश्वर चिंतनाकडे जाते, आणि स्वतःचं जे काही मानसिक असंतुलन झालेलं आहे ती स्वस्थता त्या ठिकाणी त्या व्यक्तीला प्राप्त होत असते.
आणि म्हणून आमच्या स्वामींनी ते दाखवून दिलं की अशा प्रकारचं जर का काही आयुष्यामध्ये घडलं तर त्यावेळी अस्वस्थ न होता किंवा कुठल्याही चुकीच्या पावलाकडे न जाता हे देखिले तैसे आठविजे सन्निधानातल्या भक्तांना सांगतात. आम्हाला जसं तुम्ही बघितलं तसं तुम्ही आम्हाला आठवा. आणि असन्निधानातले जे जीव आहे आपण आपल्यासाठी तर हे पद नाही, आपण म्हटलं बरं झालं हे आता आम्हाला एक वचनाचं एक पद कमी झालं आणि आम्ही देवाला बघितलंच नाही, आठवण्याचा काही संबंधच येत नाही है ना. बाजारामध्ये आपण म्हणतो ह्याला माहिती ह्याला पाठवा म्हणजे आपण आपली सुटका करून घेतो. तर तसं नाही, आपण आपल्याला सुद्धा सांगितलं देवाने हे देखिले तैसे आठविजे, आपल्याला लीळा चरित्र देवाने प्राप्त करून दिलेलं आहे. जरी माहीम भट्टांनी ते लेखन केले वगैरे पण त्यांना स्फुर्दरूपता कोणी दिलेली आहे, देवाने दिलेली आहे. आणि त्या लीळा चरित्रामध्ये तुम्ही देवाला कसं बघितलेलं आहे. एरवी तर आपण असं नाही बघितलं, परंतु लीळेमध्ये देवाला आपण बघितलं आणि त्या आधाराने देव आपण आठवतो. आमच्या महादाईसा म्हणतात की आम्ही तरी देवाला बघितलं आहे म्हणून देवाविषयी दुःख आम्हाला होतंय वगैरे, तो भाग स्वाभाविक आहे. परंतु ज्यांनी केवळ असन्निधानातले जीव आहेत त्यांनी देवाला बघितलंच नाही, न देखत्या देवा कारणे झळवेले पळवेले असे असते. म्हणजे न बघितल्या देवासाठी एवढं दुःख हे करतायत म्हणजे हे दैवाचे भाग्याचे आमच्यापेक्षा पण, असं महादाईसा म्हणतात. म्हणजे त्या लोकांनी आमच्या देवाला कुठे बघितलं ना, लीळा चरित्रामध्ये बघितलं, निरूपणामध्ये देवाला बघितलेलं आहे, प्रत्येक विधीमध्ये ते देवाला बघत आहेत. हे देखिले तैसे आठविजे. आमचे स्वामी कसे आहेत हे तुम्हाला कुठे कळालं, कसे दिसतात हे लीळेत कळालं, कसे ते काय बोलतात हे लीळेत कळालं, कसे बघतात स्वामी, बघितल्यानंतर काय होतं, त्यांची दृष्टी कशी आहे, त्यांचे श्रीचरण कसे आहे, श्रीनेत्र कसं आहे, त्याचं कार्य कसं आहे, हे सगळं आम्ही लीळा चरित्रामध्ये बघितलेलं आहे. तैसे आठविजे म्हणजे देखिले तैसे आठविजे आणि ऐकिले तैसे आठविजे. श्रीमूर्ती जरी नाही आठवली तरी श्रीमूर्तीच्या लीळा तुम्ही बघितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, तर त्या तुम्ही काय करायच्यात, आठवायच्या आहेत. एथ नमस्कारू कीजे आणि एथ नमस्कार कीजे म्हणजे परमेश्वरालाच वंदन आपण केलं पाहिजे. तुम्ही जे एकमेकांना दंडवत करता किंवा साधूंना अधिकाऱ्यांना दंडवत करता किंवा अवताराला दंडवत करता, तो सगळा दंडवत कोणाला असतो, परमेश्वराला दंडवत असतो. लक्षात घ्या. म्हणजे इथे आपल्याला सर्व क्रिया परमेश्वराला समोर ठेवून करायच्या. तुम्ही आरती वळता का विशेषाला वळता की स्थानाला वळता का परमेश्वराला वळता. पण बहुतांशी सगळे लोक विशेषालाच आरती वळत असतात बरं का. इथे विशेष त्याला वळा, तिथे विशेष त्याला वळा. मुळात म्हणजे आरती तुम्ही वळायची असते आणि जरी समोर आसन आहे किंवा स्थान आहे त्या स्थानाकडे बघूनच वळायची आहे, पण वळायची कोणाला आहे, परमेश्वराला ती आरती आपल्याला वळायची असते. आणि म्हणून हे लक्षात घ्या की जे तुम्ही जो काही विधी करता तो परमेश्वराला अनुलक्षून करायचा. तुम्ही विशेष वंदन करता याच्यातही देवच आठवला पाहिजे, स्मरण गाठी करता त्याच्यात देव आठवला पाहिजे. म्हणजे त्या सगळ्या विधी ज्या आहेत त्या देवाकडेच गेल्या पाहिजेत. जर कधी जातील तर त्या विधीमध्ये तुम्ही देव आठवत असाल तर देवाकडे जाईल. विशेष वंदन करतोय पटापट पटापट जायचंय आम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही देवाला आठवत नसाल तर देवापर्यंत तो विधी जात नाही. तुम्ही आरती वळतात आणि तुम्ही बोलताही आहे, काहीतरी अन्य वार्ताही सुरू आहे आणि इकडे तिकडे लक्ष आहे आणि तो विधीच तुम्ही आठवत नाही की आमचे स्वामी आसनस्थ बसलेले आहेत आणि मग आम्ही त्यांना आरती वळतोय, असा भावच होत नसेल तर ती आरती देवापर्यंत जाणार नाही. ते धुपाचा सुगंध जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु तो देवापर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला तिथे श्रीमूर्ती जी आहे तिथे तुम्हाला ती भावना करावी लागेल तर ती देवापर्यंत ती पोहोचते आहे. आणि म्हणून येथ नमस्कारू की जे म्हणजे स्वामी सांगतात येथ नमस्कार करा, सकृत सेविजे. आता हा जो विषय सुरू आहे हा प्रसाद सेवेचा विषय सुरू आहे. आता आपली लिंक लागेल त्याच्यामध्ये की हा विधी देवाने का सांगितलेला आहे, कधी सांगितलेला आहे. एरवी तर 24 तास विधी आहे, परंतु खास करून जेव्हा तुम्ही विशेष वंदन कराल किंवा प्रसाद वंदन कराल किंवा मग स्थान वंदन कराल तर त्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, हे देखिले तैसे आठविजे. म्हणजे या स्थानी या ठिकाणी स्वामींनी कशा प्रकारे लीळा केलेली आहे, कुठली लीळा केलेली आहे, काय निरूपण केलेलं आहे
ते तुम्हाला तिथे जाऊन आठवावं लागेल, तर मग तो विधी सुरू होतो बरं का. आपण जाऊन आलो आणि काहीच नाही, आज निरूपणात काय झालं हे जर का सांगता आलं तर मग ते बरोबर होईल. आज शाळेत काय शिकवलं आणि त्याला काही सांगता येत नाही, आपण काय म्हणू, मस्ती करत होता शाळेत किंवा ह्याचं लक्ष नव्हतं. तशा पद्धतीने एखाद्या स्थानाकडे गेलो आपण, एखादा विशेष आपल्याकडे उपलब्ध झाला तर त्याची लीळा आठवून, हे देखील तैसे आठवून जर का ते वंदन नाही झालं तर मग काही उपयोग नाही. त्या स्थानाला किंवा विशेषाला, प्रसादाला जेव्हा आपण मस्तक, आपलं कपाळ जे आहे ते टेकवतो है ना. काही लोक कपाळाला विशेष लावतात आणि काही लोक विशेषाला कपाळ लावतात. काय योग्य आहे याच्यातलं? विशेषाला कपाळ लागलं पाहिजे, म्हणजे विशेषाकडे कपाळ नेलं पाहिजे. काही लोक कपाळापर्यंत विशेष आणतात, तसं होता कामा नये. मग या ठिकाणी काय झालं पाहिजे की आपण वंदन जेव्हा करतो, प्रसाद, विशेष स्थान वंदन, ते वंदन कशाला करायचं आहे? वंदन जरी विशेषाला आपण करत आहोत, म्हणजे स्पर्श जरी विशेषाला होत आहे, परत वाक्य बदलून घेऊ आपण, स्पर्श जरी प्रसादाला होतोय, मूर्तीनिष्ठ किंवा विषयनिष्ठ पदार्थांना तो स्पर्श होतो आहे, पण वंदन मात्र देवाला झालं पाहिजे. येथ नमस्कारू की जे, स्पर्श वेगळ्या गोष्टीला होणार आणि वंदन वेगळ्या गोष्टीला होणार आहे है ना. तुम्ही ते QR कोड स्कॅन करता, पैसे QR कोड मध्ये जातात की बँकेत? म्हणजे स्पर्श QR कोडला आहे, परंतु जाते मात्र बँकेमध्ये. तशा पद्धतीने स्पर्श तुमचा विशेष प्रसाद स्थानाला आहे, परंतु ते येथ नमस्कारू की जे, येथ म्हणजे त्या परमेश्वराचा जो काही आठवा आहे त्या आठवापर्यंत तो स्पर्श आपला गेला पाहिजे. आणि सकृत सेवी जे, यांना मग किती वेळ करायचं? आता आपण आज एक वेगळा अर्थ पण बघूया की एक प्रसाद जो सांगितलेला आहे तो पुढे येईलच. सकृत सेवी जे म्हणजे एकदमच त्याला टेकून ठेवायचं असं नाही. थोड्या वेळ तुम्ही प्रसाद वंदन करताना खूप तर खूप 15 मिनिटं एखादा प्रसादावर डोकं ठेवा, 15 सेकंद. त्याच्यानंतर दुसरा ह्याच्यावर आपण डोकं टेकतो 15 सेकंद, त्याच्यापेक्षा जास्त नको. येणे अर्थी सकृत सेवी जे. किंवा अजून मी एक सांगेन की नपाळता असलं की आपल्याकडे आता एक नवीन हे चालू झालेलं आहे की आपण जे सकाळपासून सुटतो देवपूजा वंदन करायला है ना, सकाळपासून आज आम्ही एवढ्या ठिकाणची देवपूजा करायची, एवढ्या घाई गडबडीत आपण ते सगळं करत असतो. स्वामी काय म्हणतात, सकृत सेवी जे, खूप विशेष वंदन करायची गरज नाही. जेवढं तुम्ही वंदन कराल तेवढं मात्र शांततेत करा. मी अनेकदा हे सांगत असतो की अधिकरण त्यांची जेव्हा देवपूजा करतात तेव्हा ते लोकांतामध्ये करत नाही, खास करून ते एकांतात करतात. का? त्यांना ते सकृत सेवी जे, त्यांना त्यांच्या पेटीमध्ये एखादाच विशेष असतो, पण तो एवढा महत्वपूर्ण असतो है ना. आपण 10 विशेष करतो पण ते सत्व भरत नाही. ते एकच विशेष करतात तरी ते सात्विक का असतात? कारण की ते विशेष वंदनच त्या पद्धतीने करतात. लीळा वगैरे सगळं आठवून किंवा त्या परमेश्वराला ते वंदन असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी ते सकृत सेवन जरी असलं, कमी वेळाचं जरी वंदन असलं तरी ते विधीपूर्वक असल्यामुळे त्याचा लाभ होतो. आपण जेवलो भरपूर पण त्याचा लाभच होत नाही. आणि एखादा माणूस कमी जेवतो परंतु त्याला लाभ होतो, कारण की तो व्यवस्थित जेवतोय, चावून खातो आहे, विशिष्ट पदार्थ खातोय, जेवणाचे सगळे नियम पाळतो आहे, म्हणून त्याला ते जेवण उपयोगी लागतं. तशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला खूप सुद्धा म्हणजे आपल्याला स्थान वंदन करायचे आहेत, परंतु कसं करायचं आहे? खूप घाई गडबडीमध्ये नाही करायचं, शांततेमध्ये करायचं. सकृत सेवी जे म्हणजे कदाचित त्या स्थानाजवळ तुम्ही वंदन त्या स्थानाला कमी वेळ केलं तरी चालेल, 4 बाजूने करायची गरज नाही. नुसतंच डोकं ठेवून ठेवायची पण गरज नाही. एकदा जरी वंदन करा आणि बाजूला होऊन जा, तिथे स्मरण करा, तिथे लीळा चिंतन करा. बाकी सगळ्या बाबतींपासून तुम्ही अलिप्त व्हा. हे सकृत सेवी जे विधी एखादा कमी करा, परंतु त्या विधीला गुणवत्ता असली पाहिजे. खूप पंचपक्वान्न बनवायची गरज नाही. तुम्ही साधूंना विचारा काय बनवायचं, ते म्हणतात पिठलं भाकरी, बस 2च पदार्थ सांगतात. म्हणजे 2च पदार्थ बनवायचे, पण असे बनवायचे
की व्यक्ती तृप्त झाले पाहिजेत जे कोणी आहेत, तशा पद्धतीने तुम्हाला भिक्षा तुम्ही वाढता, भरपूर वाढता का? सकृत सेवी जे म्हणजे थोडीच भिक्षा वाढतो आपण, तेही जास्त घेत नाहीत आपल्याकडनं भिक्षा घेणारे, आणि आपणही अर्धी भाकरी किंवा अर्धी चपाती, एक चपाती वाढत असतो. सकृत सेव देतो आपण, परंतु त्याच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. कधी कधी तुम्हाला एखादे साधू तुमच्याकडे जेवून गेल्याचं समाधान वाटत नाही की बाबा कमी जेवले कमी जेवले, पण भिक्षेत कमी अन्न वाढून सुद्धा तुम्हाला एक समाधान मिळत असतं, तुम्हाला बरं वाटतं की आपल्याकडे आज कोणतरी भिक्षेला आले म्हणून. तर हे काय आहे, कमी वेळ जरी विधी घडला तरी त्या विधीमध्ये गुणवत्ता ही असणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून सकृत सेवी जे म्हणजे तो प्रसाद वंदन, विशेष वंदन, त्याला आपलं कपाळ नुसतं घासून काही होणार नाही. स्वामी म्हणतात येणे खडकेसी कपाळ घ्या पा जरी वय, नुसतं कपाळ टेकवून काय होणार नाही. कपाळ टेकवायचंच आहे, परंतु नुसतं कपाळ टेकून नाही होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला विधीपूर्वक जर का तुम्ही केलात सगळ्या गोष्टी, तर मग तो जो विधी करत आहात तो तुमच्यामध्ये त्याची जी काही सात्विकता आहे, पावित्रता आहे, ती सक्रिय व्हायला लागते. आणि अति यत्न कीजे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची जी काही जतन आहे, विशेषाचं जतन, स्थानाचं जतन, त्याची काळजी घेणं, हे अतियत्न कीजे म्हणजे काळजीपूर्वक तुम्ही काय करायचं आहे, त्या गोष्टींचं, प्रसादाचं, काष्टप्रसाद, वस्त्रप्रसाद याचं जतन केलं पाहिजे. आज आमचे जे काही अधिकरण मंडळी ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या त्या देवपूजा प्रत्येक पिढीकडे देत गेले, जर का असा पाऊस पडला तर ते प्रसाद सोडत नाहीत. आमचे भालुतकर बाबा होते जुने बाबा, ते जर का असा आभाळ असेल तर लगेच पेटी, लगेच गादी लावून द्यायचे. आणि आम्ही जर का तिथे गादी लावायला बसलो म्हणजे प्रसादाला वरून आपण ते रुमाल हे करतो ना, बांधतो सगळं, तर ते इतकं सुंदर प्रकारे ते बांधायचे. जर का आम्ही ते बांधलं ते परत सोडून परत स्वतः बांधायचे. आणि आमच्या लक्षात यायचं की आपल्यापेक्षा हे खूप व्यवस्थित बांधतायत, त्यांच्यासारखं किती बांधायला गेलं तरी ते आम्हाला जमलंच नाही. ते म्हणजे अतियत्न की जे म्हणजे इथून सुरुवात आहे त्याची जतन जे आहे, त्याला ठेवायचं कसं आहे, कुठे ठेवायचं आहे, कशा पद्धतीने त्याला व्यवस्थितपणे कपड्यांचं आच्छादन त्याला द्यायचं आहे की जेणेकरून हवा किंवा एक आपण बोलतो ना मॉइश्चर जे आहे ते वगैरे तिथपर्यंत पोचता कामा नये. ही काळजी आमच्या जे अधिकरणांनी किंवा आमच्या सर्व ईश्वर साधकांनी 800 वर्षापासून आजपर्यंत घेतलेली आहे. आपल्याकडे एखादं लाकूड असतं ते काही दिवसामध्ये काय होतं, खराब होऊन जातं. आपण म्हणतो आता झाले 50-1 वर्ष झाले, ते बदलावं लागेल. आणि 800 वर्षापासून आमच्याकडे राजमठाचे काष्टाचे वंदन आमच्याकडे आहेत, पात्र आहे, पात्रुली आहेत, मणी आहेत, गाठ्या आहेत, हे सगळं काष्टाचं आहे, अजूनही तसंच आहे. म्हणजे हे काय आहे, हे जतन केलं, अतियत्न कीजे. आणि वंदन करताना देखील काळजीपूर्वक त्याचं वंदन केलं पाहिजे. वचन जे आहे स्वामींनी खडकुलीला स्वामी असताना हे वचन जे आहे त्याचं निरूपण झालेलं आहे. इंद्रोबांना विधानपूर्वक फुटा प्रसाददान स्वामींनी केलेलं आहे. विधानपूर्वक म्हणजे विधीपूर्वक. स्वामींनी आम्हाला देताना विधीपूर्वक वंदन करा असं सांगितलं, परंतु ते प्रसाद देताना देखील स्वामींनी विधीपूर्वक ते करून दिलेलं आहे, त्यांना अधिकृत करून दिलेलं आहे. ते वस्त्र श्रीप्रभूंचंच आहे, परंतु त्या ठिकाणी काय आहे की अजून स्वामींनी त्याला पवित्र करून दिलेलं आहे. आणि म्हणून इथे या ठिकाणी इंद्रोबाज जे आहेत ते कटका गेलेले होते देवगिरीला आणि त्यांना खरूज लागली. आणि मग गावा आले आणि गावाला आल्यानंतर मग त्यांनी काय केलं, गावी तेल केले. आधीचे लोक, आधी असं काही मेडिकलमध्ये मिळतात अशा ट्यूब वगैरे नव्हत्या, घरगुती असं काहीतरी तेल तयार केलं जायचं, त्याच्यामध्ये लवंग आमकं टमकं टाकून. आणि तसं त्यांनी ते तयार केलं आणि स्वामींच्या भेटीला जावं आणि तिथेच तेल आपण लावूया. म्हणजे यदा कदाचित त्याच्यामध्ये हेही असेल की ते तेल स्वामींना दृष्टिक्षेप करू, असाही त्यांचा काहीतरी भाव असावा. इथे तसं काही आलेलं नाही आहे. म्हणजे आपण जे उपयोगी नेतोय आपल्या ते देवाला कृपादृष्टीला ते अनुलक्षून आपण ते करावं. आणि तेथची तेल लावू. मग गोसाव्यांच्या दर्शना आले, स्वामींना भेटण्यासाठी आले, भेटी झाली.
आणि एक दिवस काय झालेले की सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर ते अंगी तेल लावणी गुंपे पुढीला खडकावरी बैसोनी ओतपळी घेतात. त्यांनी काय केलेलं अंगाला ते तेल लावलं आणि गुंफे पुढील जो खडक आहे, खडकाळ भाग आहे, त्या खडकावर बसून ओतपळी म्हणजे सकाळचं ऊन जे आहे, जे शहरातल्या लोकांना भेटत नाही है ना, जे एकदम सकाळीच निघून जातात नोकरीला, संध्याकाळी येतात, त्यांना ऊन हा प्रकार भेटत नाही. सगळं भेटतंय आज आपल्याला, जे फुकट ऊन आहे ते फुकट ऊनच भेटून नाही राहिलं आपल्याला. तर ती ओतपळी घेणं, आमचे स्वामी सुद्धा सकाळची ओतपळी घेत होते. किंवा तुम्हाला विज्ञान देखील सांगते की सकाळचं जे ऊन आहे ते आपल्या शरीराला आवश्यक आहे. आणि इथे ते तेल लावून त्या उन्हात बसलेले होते. आणि गोसाव्यांशी बाहेरीले पटीशाळेवरी आसन आहे, बाहेरच्या पडवीमध्ये स्वामींना आसन असताना स्वामींनी त्यांना कृपादृष्टीने अवलोकन केलं. आणि स्वामींनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने अवलोकन केलं म्हणजे त्यांना काहीतरी द्यावं अशा प्रकारची योग्यता जी आहे ती त्यांच्याकडे आहे, पण ती परवडीला आलेली नाहीये. आत्ता ती परवडीला आली म्हणजे आता द्यावं असा भाव त्याच्यामध्ये निर्माण, त्यांच्यामध्ये ती योग्यता निर्माण झाली आणि त्यांना द्यावं असा भाव आमच्या स्वामींमध्ये निर्माण झालेला आहे. आणि मग कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि म्हणतात, बाई परमेश्वर पुरुनी वस्त्र आले असे ते आणा आरुते, ते घेऊन या बरं इकडे. आणि बाईसा गेली, वस्त्र आणले आणि गोसाव्यांच्या श्रीकरी ओळगविले. आणि गोसावी दोही श्रीकरी घेतले, नमस करिले. दोन्ही श्रीकरामध्ये आमच्या स्वामींनी ते घेतलं. म्हणजे एका विशेष घेताना आपण एकाच ह्याच्यामध्ये हातामध्ये घेतो नाही, शक्यतो तिथे दोन्ही हात आपले जे आहेत ते असले पाहिजेत. आणि नमस्करिले श्रीमुकुटावरी ठेविले, नमस्करिले श्रीमुकुटावर ठेवले. आणि त्याच्यानंतर स्वामींनी संपूर्ण जी श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीचा संबंध त्या वस्त्राला दिलेला आहे. स्पर्श जो आहे, आता तो जो स्पर्श आहे त्याच्यामध्ये देवाचा मनोधर्म आहे बरं का. मनोधर्मपूर्वक जो स्पर्श असतो तो स्पर्शच त्या वस्तूला, त्या जे काही धातू असेल, काष्ट असेल, पाषाण असेल, त्याला पवित्र करत असतं. आणि प्रसन्नतारूप मनोधर्म आणि प्रसन्नता युक्त तो स्वरूपाचा संबंध परमेश्वराने त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी स्वामींनी शेवटी ते हृदयी धरतात. इथे कर्णयुगळी धरिले, ये कर्णयुगळी धरिले, मग नमस्करिले. एकेका अवयवाचा संबंध देती, एकेका अवयवाचा म्हणजे एक एक अवयवाचा संबंध स्वामींनी स्पर्श त्या वस्त्राला दिला. देवीची तयाची वास पाहिती. आणि हे करत असताना त्यांच्याकडे स्वामी बघतायत, अवलोकन करत आहेत. बाईसा विचारतात, जी जी ऐसे काही पाही जाताय, म्हणजे तुम्ही असं का बघताय, त्यांच्याकडे का बघताय. तेव्हा स्वामी म्हणतात, असे काही आहे, काहीतरी मनोधर्म आहे आमचा त्यांच्याकडे बघण्या, आम्ही जे बघतो आहोत तर त्यामध्ये काहीतरी मनोधर्म आहे. जी जी इंद्रिया ते पाही जाताय. आणि स्वामींना ते विचारतात, इंद्रिया म्हणजे त्यांना तुम्ही बघत आहात का, इंद्र भटांना. स्वामी म्हणतात, होईल आणि काही हो, ठीक आहे, आम्ही त्यांनाच बघत असू कदाचित वगैरे. जी जी इंद्रियासी फुटा प्रसाद दान बीजेल, त्यांना हा फुटा प्रसाद दान तुम्ही देणार आहात का, असा प्रश्न विचारला गेला. आणि स्वामी म्हणतात, ऐसेही वर्तेल, काय सांगता येतं, असंही वर्तू शकतं. असंच वर्तणार आहे असं स्वामी म्हणत नाहीत. इथे हे वाक्य आहे ना, अधुरं ठेवलंय देवाने. हो, वर्तू शकतं. का वर्तू शकतं असं म्हणतात, ऐसेची वर्तेल असं का नाही म्हणत स्वामी. यदा कदाचित जीवमती कशी असते, कदाचित एकदम बदलून जाऊ शकते, मनात एकदम दोष निर्माण होऊ शकतो. आमचे आचार्य भट्टोबास निरूपण ऐकतात म्हणजे एकदम उजळलेले आहेत आणि एकदम बाईसा म्हणतात पाणी घेऊन या, एकदम मळीनत्वा ते पावतात. म्हणजे त्या एका विशिष्ट याच्यामध्ये त्यांना दोष निर्माण होतो. म्हणजे असंही होऊ शकतो, जीवाची मती बदलू शकते. किंवा त्यावेळेला काय होऊ शकतं, एखादा दोष घडू शकतो किंवा परमेश्वराला उदास करण्याजोगा एखादी क्रिया त्यांच्याकडनं घडू शकते. स्वामी प्रसन्न आहे, सांडवा बांधाल का, हो आम्ही सांडवा बांधणार नाही, म्हणजे स्वामी लगेच अप्रसन्न झाले. जीव कधी देवाला अप्रसन्न करतील सांगता येत नाही. म्हणून स्वामी त्यात ऐसेही वर्तेल, वर्तू शकतं बरं का असंही,
की आम्ही त्यांना ते फुटा प्रसाद दान देऊ. जी जी तरी बोलावू. मग बोलवायचं का त्यांना? स्वामी म्हणतात बोलावा. म्हणजे स्वामींच्या जवळ असलेले जे सेवक असतात ते अशा पद्धतीचे असले पाहिजे. देवाचा मनोधर्म त्यांना कळाला पाहिजे. आणि मग स्वामींनी म्हणावं की आम्हाला बोलवा त्यांना. नाही, आधी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण आधी तत्पर असलं पाहिजे. आपण जेव्हा सेवक असतो ना तेव्हा एक टप्पा आपण पुढे असलं पाहिजे. त्यांचा मनोधर्म निर्माण होण्याआधी आपल्याला कळालं पाहिजे. कदाचित स्वामी असं म्हणू शकतात बरं का, किंवा कदाचित असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. आणि हे मनोधर्म भट्टोबात जाणत होते. तशा पद्धतीने या ठिकाणी आधीच स्वामींना विचारल्या गेलं की तुम्ही त्यांना प्रसाद दान देणार असं आम्हाला वाटतंय बरं का. मग त्यांना बोलवायचं का? स्वामी म्हणतात हो चला बोलवा. म्हणजे बरोबर स्वामींच्या मनोधर्मानुरूप ही भक्त मंडळी आहे. आणि मग भट्टोबास त्यांना म्हणतात धावा धावा इंद्रभटो तुम्हासी गोसाई फुटा प्रसाद दान देतात. धावा धावा, लवकर या लवकर या. म्हणजे देवाचाही मनोधर्म बदलला नाही पाहिजे बरं का. कदाचित देव म्हणतील हो आम्ही देणार आहोत आणि ते येईपर्यंत कसा बदलेल? जर का ते म्हणाले हो येतो, थोडं घरी सांगून येतो, किंवा मी आंघोळ केली आणि आंघोळ करून येतो, किंवा अजून काही आपण मतं हे ते हे केली की बाबा आम्हाला हे काम आहे ते आटपून आम्ही येतो, तर आपलं काय होतं, ईश्वराचा मनोधर्म बदलू शकतो. कदाचित आपण निरोपणाला येतो आहोत आणि देवाचाही मनोधर्म आहे, आता यांना काहीतरी ऐकवायचं आहे आणि आपण येता येता चांगली भाजी दिसली आहे तर परत निरोपण संपून येईपर्यंत भाजी राहणार नाही. आपण अडकलो तिथे, काय झालं, तो मनोधर्म जो जी वेळ आहे ना देण्याची ती वेळ चुकवायची नसते. व्यतिपाताच्या दृष्टांतात आपण ते बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये ती वेळ त्यांनी चुकवली आणि त्याच्यामुळे त्याला जे दान भेटायचंय बाकीच्यांना भेटलं, त्याला नाही भेटलं. ती वेळ चुकवायची नाही. आपल्याकडनं जर का वेळ चुकली आणि ईश्वराचा मनोधर्म जर का भंग झाला तर मग नाही, त्या वेळेला काय होणार की मग ते जी काही राजाची आणि प्रधानाची गोष्ट सांगितली की त्यांना सांगितलं तुम्ही भिक्षा मागून या मग तुम्हाला मी सिद्धी देईन. आणि तो राजा प्रधान तो म्हणे आपण राजा प्रधान आहोत, छोटे मोठे माणसं नाही, आणि आपण गावात भिक्षा मागितले लोक हसतील, हे लोक भीक मागून राहिले राजा, मग आपण काय थोडं संध्याकाळ काळोख झाले की आपण जाऊ. आणि मग नंतर ते गेले आणि मग आले भिक्षा मागून. ते म्हणे इतका वेळ का लागला? म्हणे असं म्हणे 12 तासाचं अंतर पडलं ना, सिद्धी गई 12 बरस. जी सिद्धी लगेच मिळणार होती 1 तासामध्ये तिला 12 वर्ष आता लागणार आहेत. ते बोले आता परत भेटणार नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे असं व्हायचं बरं का मार्गामध्ये की एखादा विषय गुरुजी मामाजी आम्हाला समजून सांगतायत, तो लक्षात नाही आला की समजून नाही घेतलं की मामाजी सांगायचे आता 12 वर्षाने सांगू तुम्हाला. म्हणजे अभि सिद्धी गई 12 बरस. म्हणजे तुम्हाला अजून तो योग नाही आलेला समजून घेण्याचा, तुमची ती परिपक्वता नाही अजून, ती तुम्हाला 12 वर्षानेच कळणार आता. म्हणजे 12 वर्षामध्ये कधीही कळेल तुम्हाला ते. अशा पद्धतीने ईश्वराचा मनोधर्म जो आहे तो आपल्याला राखता आला पाहिजे, तोही भंग होता कामा नये. आमच्या भट्टोबासांना स्वामींनी रिद्धपूरला पाठवलं आणि जेव्हा निरोप पाठवला की त्यांना सांगा निरोप भेटल्या भेटल्या लगेच निघा, त्यावेळी भट्टोबास जे निघालेले आहेत तर ते आडवे झोपत नव्हते, जमिनीवर झोपले नाही. ते का? कारण जमिनीवर जर का झोपलो तर थकलेला माणूस कमीत कमी 8 तास तरी उठत नाही. 8 तास आपले वाया जाते. आपल्याला फक्त डोळा लागला पाहिजे थोडा, एक झोपेची निद्रेची जी काही व्यथा आहे, हे आहे त्रास आहे, तो कमी झाला पाहिजे. आणि जर का आपण लवकर नाही पोचलो आणि देवाचा परत निरोप आला तर आता येऊ नका म्हणून आमचा मनोधर्म भंगला. म्हणून कमी वेळामध्ये देवापर्यंत पोचायचं आहे, जास्त वेळ लागला नाही पाहिजे. आणि मग इंद्रभट आले, दंडवत घातले, श्रीचरणाला लागले, विनत कंदर होनी गोसाव्यांजवळ बैसले, सेवक भावनेने बसलेले आहेत. आणि स्वामी म्हणतात इंद्रिया हे वस्त्र काही आणि हे वस्त्र कैसे ऐसे तुम्ही जाना गा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हे वस्त्र काय आहे, या वस्त्राचं महत्व काय आहे? आपल्याला विचारलं तर आपण काय सांगितलं, हे रेशमी वस्त्र आहे बरं का, हे रेशमी वस्त्र आहे बरं का, किंवा हे एवढं महागडं आहे बरं का, हे तेवढं महागडं आहे का.
आपण त्या वस्त्राची किंमत किंवा गुणवत्तेवर गेलो असतो. त्या वस्त्राची गुणवत्ता, ह्या वस्त्राची गुणवत्ता त्याच्या विणेवर नाही आहे, त्याच्या किमतीवर नाही आहे, त्याच्यामध्ये जो प्रसन्नता आहे, त्याच्यामध्ये ते जी काही परमेश्वराचा मनोधर्म आहे, ते मनोधर्म म्हणजे त्याची किंमत आहे. म्हणजे आमच्या स्वामींकडे पंचपक्वान्न नाही मिळत, काय मिळतो? पाणी भात मिळतो, शिळा अन्नाचं ते पाणी भात आहे ते. परंतु जे पंचपक्वान्न अन्न आहे ते पाणी भातामध्ये ते आहे. आमचे स्वामी भट्टोबास नाथोबासांना काय खाऊ घालतात? पाणी भात खाऊ घालतात, तरच त्यांचं मलिनत्व, शिक्षापण, परंतु पाणी भात म्हणजे त्याच्याने ती उजळता येणार आहे. तशा पद्धतीने इथे सांगतात की हे वस्त्र काही आणि हे वस्त्र कैसे, याची विशेषता तुम्हाला माहिती आहे का? ऐसे तुम्ही जाना का ना जी, ते म्हणतात नाही, मला नाही माहिती याची विशेषता. सर्वज्ञ म्हटले येथून श्रीप्रभूंच्या ठाया गेले. हे वस्त्र जे आहे ना, येथून म्हणजे आमच्याकडनं, देवाकडनं ते दिल्या गेलं, श्रीप्रभूंना दिल्या गेलं. तेथचा सेवा संबंध पातले, आमच्या स्वामींच्या श्रीप्रभूंच्या उपयोगी ते वस्त्र गेलं. तेथून येत आले आणि तिथून मग परत आमच्या स्वामींच्याकडे ते वस्त्र आले. दोन्ही उभय अवतारांचा संबंध आहे, उभय अवतारांची प्रसन्नता. श्रीप्रभूंना हे वस्त्र देणं म्हणजे तिथेही प्रसन्नता आहे, देतानाची, घेतानाची प्रसन्नता आहे. परत तिथून इकडे आलं ती प्रसन्नता आहे देवाकडे, आणि आता परत देतानाची पण प्रसन्नता आहे. म्हणजे कितीतरी प्रसन्नता त्या वस्त्रामध्ये, प्रसन्नतेची वीण आहे, धाग्यांची वीण नाही, ती प्रसन्नतेची वीण आहे. आणि तेथून येत आले, येथचा सेवा संबंध पातले, ऐसे हे वस्त्र तुम्हा दिजेल तरी तुम्ही काही कराल. स्वामींचा प्रश्न आहे, तुम्हाला जे आता उपदेश देताना नाम देणार, तुम्ही त्या नामाचं काय करणार आहे? आपण काय सांगू, जेव्हा संकट वगैरे येतील तेव्हा उपयोग करू आम्ही त्याचा, है ना? नाही, त्याचा उपयोग तुम्हाला रोज करायचा आहे. म्हणजे जे काही परमेश्वर देतात त्याच्याबद्दल स्वामी प्रश्न विचारतात की एवढं महत्वपूर्ण वस्त्र तुम्हाला दिल्या जाते, तर तुम्ही याचं काय कराल? जी तेही गोसावीची सांगावे. खूप सुंदर यांनी केलं बरं का. म्हणजे एखादी महत्वपूर्ण वस्तू आपल्याला भेटते ना, तेव्हा ती घेताना कशी घ्यायची, त्याचा उपयोग पुढे कसा करायचा आहे, त्याच्या संदर्भातली निर्णय क्षमता आपली काय पाहिजे, त्याची उपयुक्तता आपण कशी करून घ्यायची आहे, हे सगळं कळालं पाहिजे बरं का आपल्याला. मौल्यवान वस्तू भेटली आपल्याला, पण त्याचं जतन वगैरे सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आता इथे आपल्याला माहिती नाही आहे, तर त्या समोरच्या व्यक्तीकडनं विचारून घ्या. तुम्ही आजकाल घरामध्ये वस्तू आणता तर त्याला विचारता त्या माणसाला कसं चालू करायचं आहे, कसं बंद करायचं आहे. तशा पद्धतीने यांनी इतकं चांगलं केलं की देवाकडे सोपवलं की देवा तुम्हीच सांगा या वस्त्राचं महत्व. आता तुम्ही याचं काय कराल देवा, तेही तुम्हीच सांगा की वस्त्राचं मला काय करायचं, तुम्हीच विधी विधान मला सांगा. स्वामी म्हणतात तुम ते देवपूजा असे, देवपूजा आहे का तुमच्याकडे? ते म्हणतात जी जी असे हो आहे, तरी आधी येत पुष्प एक वाहिजे. मग तुम्ही काय करा, आधी पुष्प कुठे व्हायचंय, तुम्ही पूजा ती तुमची चालू ठेवा, परंतु पहिलं पुष्प तुम्हाला इथे व्हायचंय, देवाला प्राधान्य आपल्याला द्यायचं. हे दैसे देखले तैसे आठवीजे. आणि आता तुम्ही जसं आम्हाला पाहिलं काही लीळा वगैरे करताना, तसं तुम्ही आम्हाला आठवा. येत नमस्कारू की जे, म्हणजे त्या वस्त्राला जे वंदन कराल तुम्ही ते येत नमस्कारू की जे, देवाला आठवून. आणि सकृत सेविजे, जास्त वेळ असं ते हे करायचं नाहीये त्या वस्त्राला. वस्त्र जेवढं उपयोगामध्ये येईल तेवढं ते जीर्ण होतं लवकर, तेवढं त्याच्यावर काय होतं, मळ साठत जातो, है ना. जुनी नोट असते ना, ती जास्त मळकी असते आणि नवीन नोट एकदम कोरी करकरीत असते. तर जुन्या नोटाला जेवढा स्पर्श होईल आपला, तेवढा आपल्या हातांचा मळ, तेवढ्या हातांचा मळ त्याला लागतो, म्हणून ती तशी होऊन जाते. तसं वस्त्र असेल तर त्याला जेवढं तुम्ही स्पर्श कराल, तुम्ही म्हटले आम्ही कपाळ स्वच्छ धुतलेलं आहे, स्वच्छ कपड्याने आम्ही ते पुसलेलं आहे, तरी सुद्धा काहीतरी मळ, एक कण का होईना एकाचा लागला, 100 लोक 500 लोक वंदन करतात, तेवढा मळ तिथे साठत राहतो. आणि म्हणून आमच्याकडे जी काही प्रसाद बांधणी होत असते एका विशिष्ट वेळे नाही, ते त्याच्यासाठीच होते की वरचे जे काही ते धागे आहेत, मुख्य प्रसाद आतमध्ये आहे, त्याच्यावरती धाग्यांचं एक थर आहे, आडव्या उभे वगैरे, तर ते धाग्यांवर आपला स्पर्श होऊन होऊन त्याच्यामध्ये
एक मळ साठत असतो, ते धागे परत बदलायचे आणि नवीन धाग्यांचं तिथे विण त्याच्यामध्ये आणायचे. त्याला प्रसाद बांधणी असं म्हटलं जातं. ते त्यासाठी करावं लागतं. किंवा आम्हाला विशेषांना स्नान का घालावं लागतं, त्याचं कारण ते आहे. आपल्याला ते दिसत नाही, परंतु त्याच्यावर तो मळ साठत राहतो. मूर्ती जी असते ना, मूर्ती, त्याच्यामध्ये तो मळ दिसतो आपल्याला, पण ओट्यावर आपल्याला मळ दिसत नाही. प्लेन विशेषावर तो मळ दिसत नाही, पण तो असतो. आणि म्हणून ते स्नान वगैरे जे आपण करत असतो त्याचं कारण ते मळीनं, ते आपल्यामुळे जे काही मळ साठलेला तो काढून टाकायचा आहे. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी सकृत सेविजे, सकृत सेवन केलं पाहिजे. तुम्ही 1 तास कपाळाला विशेष लावून ठेवला आणि म्हटलं काहीच नाही, देव आठवलाच नाही, तर मग 1 तास कपाळाला विशेष लावण्याचा तो लाभ होणार नाही जो झाला पाहिजे. आणि तुम्ही 1 क्षणाला फक्त असं 1-2 सेकंद वंदन केलं आणि लीळा मात्र त्या आठवत गेल्या. तुम्हाला जर का डोमेग्रामची जी काही पात्र किंवा पात्रुलीचे काष्टाचे मणी किंवा ते काष्टाचे जे पात्र आहेत ते जर का वंदन करायला मिळाले आणि तुम्ही नुसतं डोकं ठेवलं, कारण की खूप मोठी गर्दी आहे, ते म्हणाले पटापट पटापट वंदन करा. किती वेळ वंदन करतो आपण? थोडा वेळ. आणि ते हातातही देत नाहीत आपल्या. 1-2 ते 3 सेकंद फक्त कपाळ टेकता बाजूला होतो. आता तिथे तुम्ही ते पूर्ण राजमठ जर का आठवला, राजमठाच्या लीळा आठवल्या, आमचे स्वामी श्रीचरण त्या उंबरठ्यावर ठेवत होते ते आठवलं, भट्टोबासांचं सगळे विधिविधान आठवलं, हे सगळं जर का आठवलं, वंदन आहे 5 सेकंदाचं, आणि जर का तुम्ही त्याच्या लीळा जर का तुम्ही जास्त प्रमाणात आठवल्या, तर त्याचा लाभ म्हणजे ते तुमच्या त्या आठवण्यातनं जे काही अमृत तयार होतं ते तुमच्या अंतःकरणामध्ये पाझरत राहतं. अंतःकरण पवित्र करायचं आहे आणि ते ईश्वर आठवल्याशिवाय होत नाही. म्हणून या वचनाची सुरुवात काय आहे? हे देखिले तैसे आठविजे. बाकीचं वंदन वगैरे जतन हे नंतरचा भाग सांगितला, त्याची सुरुवात मात्र देवाला आठवायचं आहे. आता देवाला जर का आम्हाला आठवायचं असेल तर ते कसं आठवावं लागेल ना? नुसतंच आठवायचं का ना, आठवून वंदन करायचं आहे. आणि ते वंदन सुद्धा सकृत असलं पाहिजे आणि अतियत्न कीजे असं आमचे स्वामी सांगतात. तर या वचनामध्ये, या वचनाच्या संदर्भातली अजून विश्लेषण टीकेच्या माध्यमातून बघूया. आता वचनामध्ये सांगितलं हे देखिले तैसे आठविजे. तर हे म्हणजे हे सांगण्याचं स्वामींचं उद्दिष्ट काय, किंवा याच्यातनं स्वामींना काय सांगायचं आहे, किंवा हे देखील म्हणजे काय, म्हणजे आम्हाला काही लक्षात नाही आलं, ते आम्हाला अजून विश्लेषण त्याचं अपेक्षित आहे. म्हणून सांगतात की हे म्हणजे मूर्तिवाचक आणि गुणावाचक. मूर्तिवाचक म्हणजे एक तर तुम्ही श्रीमूर्ती बघितलेली आहे किंवा श्रीमूर्तीच्या लीळा तुम्ही ऐकलेल्या, श्रवण केलेल्या आहेत किंवा वाचलेल्या आहेत, तर तुम्हाला ते तुमच्या डोळ्यापुढे तिथे आलं पाहिजे किंवा आठवणीमध्ये ते आलं पाहिजे. तुम्ही म्हणता ना, आमचे स्वामी पाय पुसण्यावर बसलेले होते, 3 दिवस बसले, श्रीमूर्ती दिसली. आमचे स्वामींनी अवलोकन केलं बाईसांकडे, काय आलं? श्रीनेत्र त्या ठिकाणी आलं. आमचे स्वामी पहुडले, श्रीमूर्ती आली परत. आमचे स्वामी भिक्षेला गेले, श्रीकर त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे इत्यादी प्रकारे मूर्तिवाचक म्हणजे त्याच्यामध्ये श्रीमूर्तीचा जिथे जिथे तुम्हाला आठव येतो, प्रत्येक लीळेमध्ये श्रीमूर्तीशिवाय लीळा नाही. श्रीमूर्तीशिवाय लीळा नाही आहे कुठलीच. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही लीळा आठवाल तर स्वामींच्या श्रीमूर्तीचा कुठला तरी एक अवयव, श्रीकर असतील, श्रीचरण असतील, गुडघाचा असेल किंवा आंघोळ्याचा असतील किंवा तळ हातच असेल स्वामींचा, है ना. ते म्हणतात आम्ही तुमची जी येई आहे तिला तळ हाताच्या फोडासारखं आहे. स्वामींचा तळ हात आपल्याला तिथे स्मरण केले गेले, आठवणार तर नाही, तो आपल्याला दिसणार नाही, पण कुठेतरी तो एक आठव त्याच्यामध्ये आला पाहिजे. किंवा आमचे स्वामी कृपादृष्टीने अवलोकन अनेक ठिकाणी केलं, किंवा आमच्या स्वामींचे केस जे आहेत ते अडकतात कुठे? सालबर्डीच्या वनामध्ये. त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर त्या सालबर्डीला आपण गेलो तर तिथे फोटोही काढायचेच आहेत आपण, है ना. मोह आवरतल्या जात नाही फोटो काढायचा तिथे, परंतु त्याच ठिकाणी आपल्याला स्वामींचे जे काही केस आहेत ती या झाडांमध्ये कुठेतरी गुंतत होते. याच वनामध्ये स्वामी, म्हणजे त्या एका वातावरणात देखील आपण गेलो पाहिजे, तिकडे पण आपण गेलो पाहिजे. हे काय आहे इथे? ते मूर्तिवाचक म्हणजे
स्वामी रस्त्याने बीजे करायचे किंवा जिथे रस्ता नाही ते झाडीतनं बीजे करायचे, श्रीमूर्ती जायची, हे मूर्तीवाचक झालं. किंवा आमचे स्वामी दुनी श्रीमूर्ती झाली, मूर्तीवाचक. किंवा एकदम लहान झाले अष्टमीला, मूर्तीवाचक. इत्यादी प्रकारे आमचे स्वामी कुणाच्या तरी खांद्यावर श्रीकर घालून ठेवून काय करतात, वेढे करतात. म्हणजे त्या ठिकाणी श्रीकर येतो, श्रीमूर्ती येते. अशा प्रकारे हे देखील लीळेमध्ये आलं. किंवा गुणावाचक, हे काय सांगतोय मी, स्मरण करताना देव कसे आठवले गेले पाहिजेत. अनेक लोकांचे प्रश्न मला सुरूच राहतात की चतुर्स्मरण कसं करायचं. हे आहे, चतुर्स्मरणाबद्दल अनेकदा सांगितलं आणि अजून त्याच्यात विश्लेषण या वचनाद्वारे आपण बघतो आहोत की अशा प्रकारे मूर्ती आठवायची. आणि गुणावाचक, मग मूर्तीच आठवत राहायचं का ना, गुणावाचक ती मूर्ती का आठवायची आपण, कारण की त्या मूर्तीमध्ये स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचे गुण आहेत, दया मया कृपा करुणा. आता आपल्या मुखामध्ये ते बसलेलं आहे. परमेश्वर दयाळू आहेत, मयाळू, कृपाळू, कनवाळू आहेत वगैरे वगैरे. आपण ते गुण परमेश्वराचे बोलतो कारण आपण ते पाठांतर केलेले आहेत, कोणाकडनं तरी लिहून घेतले आणि ते पाठांतर केले. ते नुसते बोलायचे नाही आहेत, ते काही पारायण नाही आहे. मी नेहमी जे सांगतो ना, आपलं पारायण पंथ नाही आहे. आणि पारायण फक्त वाचून काढतो आपण. पारायण हे फक्त वाचण्याची प्रक्रिया आहे, परंतु त्यामध्ये आपण ओवलो पवलो पाहिजे. मी एक उदाहरण सांगेल. तुम्ही जर का भीतीदायक जर का काही वाचत असाल, एखादी गोष्ट, तुम्हाला भीती वाटायला लागते की नाही, का फक्त वाचून काढतो आपण. आपल्याला भीती वाटायला लागते कारण किंवा भीतीदायक तुम्ही ऐकता काहीतरी, भूताची गोष्ट वगैरे, भीती वाटायला लागते की नाही एका विशिष्ट वेळाने. म्हणजे आपण त्याच्यात ओवलो पवलो गेलो. तसं देवाचं काही जे वाचतं ते पारायण म्हणून नका वाचू, त्याच्यात ओवून पोवून घ्या स्वतःला आणि आपल्याला ते असं जाणवलं पाहिजे. अशा पद्धतीने इथे परमेश्वराचे जे गुणदायकता आहे, जे आमच्या निळभट्ट भांडारेकरांनी गुणानुमोदन स्वामींचं केलं. स्तुती ऐसे भांडारे कारची करू जाणती, कारण की ते स्वामींचे गुण अनुभवले आणि ते अनुभवलेले गुण ते वाखाणल्या गेलेले आहेत. आता या ठिकाणी आचार्य भटोबा जेव्हा स्तुती करतात, स्वामी म्हणतात तुमच्या अनुभवाचे काही बोलताय की येथीचे येत सांगून राहिले तुम्ही. तर देवा नाही, तुम्ही जे सांगितलं तेच. स्तुती ऐसे भांडारे कारची करू जाणती, म्हणजे स्वाभाविक गुणानुमोदन हे कसं आहे की कसं झालं, भाजी वा छान झाली, हे प्रतिक्रिया वर वर आहे बरं का. आणि एखादी व्यक्ती, आमचे स्वामी सांगतात यासी गुळ पुरला यासी न पुरेची, याच्यात मीठ बरोबर आहे बरं का, याच्यात कमी झालं, याच्यात तिखट जास्त झालं. ते सांगतात की ते जे काही स्वामी जिथे भोजनासाठी जायचे एकांक काळामध्ये, तर त्यांना खूप छान वाटायचं की स्वामी त्यांच्या जेवणाचं रूप करायचे, हे बरोबर झालं बरं का, नाही याच्यामध्ये अजून तिखट पाहिजे होतं, ते बरं वाटायचं. आणि खरोखर ज्यांनी बनवलेला ना पदार्थ, तुम्ही त्याला असं डिटेलिंगमध्ये सांगितलं खूप बरं वाटेल, हा माणूस खरोखर आपल्याला व्यवस्थित सांगतो आहे. तशा पद्धतीने आपल्याला जे अनुभवास आलं ना, आणि ते जेव्हा आपण सांगतो त्याच्यामध्ये प्रामाणिकता आणि सत्यता असते, बोलण्यात, शब्दात वगैरे वगैरे. आणि म्हणून देवाला आठवताना देवाचे दया मया कृपा करुणा जे काही गुण आहेत, हे आता आपल्याला ते त्या गोष्टी अनुभवायच्या आहेत की आपल्या जीवनात परमेश्वराच्या दयेचं कार्य कसं आहे, मयेचं कार्य कसं आहे. म्हणजे परमेश्वर अवतरले आपल्यासाठी, कृपेचं कार्य परमेश्वराचं आहे. आपला उद्धार देवाने करायचं निश्चित केलं, हा कृपेचं कार्य आहे. आज आपण या धर्मात आहोत, हे परमेश्वराच्या कृपेचं कार्य, ते आठवायचं आणि दुःख करायचं. जर का देवाची कृपादृष्टी थोडीशी बाजूला सरकली असती, आपला नंबर लागला नसता, इथे उपदेश धर्मामध्ये लागला नसता, संन्यास ज्ञान घेण्यात कशातच लागला नसता. तर त्या गोष्टी आठवायच्या. आपण किती वेळा बोलतो की आम्ही 1 मिनिटं उशिरा आलो असं गाडी निघून गेली असं, 1 मिनिटं लवकर, किती वेळा सांगतो आपण, आठवतो. बरं झालं बरं का तुम्ही भेटलात म्हणून आम्हाला हे झालं ते झालं, म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला देव का भेटले, तर ते देवाच्या दयेचं मयेचं सगळ्याचं कार्य. आपण एखाद्या दुःखातनं मुक्त होतो, तिथे परमेश्वराच्या दयेचं मयेचं ते कार्य आपल्यासाठी असतं. आमचे स्वामी सांगतात की तुम्हाला सुद्धा प्रेमाचा उपाय बरं का, हे करुणेचं कार्य परमेश्वराचा,
कृपेचं कार्य परमेश्वराचं आहे की आम्ही ज्ञानी या पदामध्ये समजा आलो, ह्या लाईनीत आलो, आम्ही ज्ञानी नाही आहेत, परंतु तरी सुद्धा आम्हाला प्रेमाचा उपाय देवाने राखून ठेवलेला आहे इत्यादी प्रकारे परमेश्वराच्या दया मयादी कृपा करुणेचा या गुणांचा आठव स्मरणामध्ये आपला केला पाहिजे. नुसतंच गाठी आपल्याला फिरवायची नाही, मनी फिरवायची नाहीत. त्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. जैसे आचरले, आता म्हणजे जी काही श्रीमूर्ती आहे त्याचे गुण आपल्याला आठवायचे आहेत. या स्वरूपाचे गुण, श्रीमूर्तीचे परमेश्वराच्या स्वरूपाचे गुण आपल्याला आठवायचे आहेत. ते कसे आठवायचे न, जैसे आचरले, आचरले म्हणजे स्वामींचं जे एकांक काळ वगैरे आहे, एक एकांक काळ येतो, एक पूर्वार्ध काळ येतो आणि एक उत्तरार्ध काळ स्वामींचा येतो. असे जे काही 3 काळातले ज्या काही लीळा आपल्याला माहिती आहेत त्याच्यामध्ये स्वामींनी कशा प्रकारे त्या ठिकाणी स्वामींची वेशभूषा वगैरे काय आहे, किंवा जैसी क्रिया तैसे म्हणजे स्वामींनी काय काय क्रिया केलेल्या आहेत ज्याला आपण लीळा म्हणतो. जडेसी चेतनासी, किंवा जे काही परमेश्वराच्या त्या प्रसन्नतेला पात्र ठरलेले जे जीव आहेत वगैरे त्यांच्याशी परमेश्वर कसे वर्तन करतात, जे उदास ज्यांच्यावर झाले त्यांच्याशी स्वामी कसे राहतात, हे सगळं आपल्याला आठवायचं आहे. कुणी जर का म्हटलं प्रसन्नतेच्या लीळा आठवा, उदास झाले त्या लीळा आठवू नका. माझं म्हणणं असं आहे की उदास झालेल्या लीळा जास्त आठवा, कारण की ते आपल्याशी संबंधित आहेत. देव प्रसन्न झाले आणि त्या लीळा आपल्याशी संबंधित नाही, आपण देवाला प्रसन्नच केलं नाही, म्हणून तर देव अजूनही आपल्यापर्यंत आले नाहीत, आपण देवापर्यंत गेलो नाही, ही भेट होत नाहीये. आपल्याला उदासीनतेच्या लीळा आठवून ते सगळे आरोप आपल्याला आपल्यावर घ्यावे लागतील. म्हणजे मी देवाला याही पेक्षा देवाला उदास केलेला आहे. आपण काय त्या सांडव्यातल्या भक्त लोकांना नावं ठेवतो, त्याही पेक्षा देवाला मी उदास करून ठेवलेलं आहे. मी काळबोटे मार्तंड किंवा सारंग पंडित दादोसांसारखं वर्तन माझं झालेलं आहे. आणि म्हणून उदासीनतेच्या लीळा जेवढं तुम्ही आठवाल तेवढं जास्त दुःख आपल्याला होईल आणि ते सगळे आरोप आपण आपल्यावर घ्यायचे आहेत. अशा प्रकारे परमेश्वराच्या प्रत्येक जे काही भूमिकेतल्या जे लीळा आहेत ते सगळ्या लीळा आम्हाला आठवायच्या. स्वामीचा विनोद ज्या लीळेमध्ये आहे तेही आठवायचे. आमचे स्वामी काहीतरी बनवतात भक्तजनांसाठी, तेही आम्हाला आठवायचं आहे. आमचे स्वामी एखाद्या भक्ताची सेवा करतात तेही आठवायचं आहे. भक्तजनांकडनं सेवा करून घेतात तेही आम्हाला आठवायचं आहे. एखाद्या भक्त आमच्या स्वामींसाठी बुडायला तयार होतं तेही आठवायचं आहे आणि त्या भक्ताला देवानी बुडण्यापासून तारलं. हे सगळ्या लीळेतला कानाकोपरा आठवायचा. तो जर का आठवायचा नसता तर या लीळा चरित्रामध्ये त्या उदासीनच्या लीळा भट्टोबासांनी टाकू दिल्या नसत्या. जर का ते आठवायच्याच नाही तर टाकल्या असत्या का? त्या नसत्या टाकल्या. जे वंदन करायचं तेवढंच आलं की नाही. आता जे नमस्कारीच नाही ते भट्टोबासांनी घेतलं का काष्टामध्ये? नाही, ते वंदनच नाही करायचं तर का घ्यायचं? म्हणून जे आठवायचं आहे ते सगळं लीळाचरित्रामध्ये, आणि जेवढं लीळाचरित्रात आहे तेवढं सगळं आम्हाला आठवायचं आहे. म्हणून सांगतात हे देखिले तैसे, देखिले तैसे. आता तैसे हा शब्द काय सांगतो? तसं, जसं बघितलं तसं तुम्ही आठवा. आपण म्हणतो जसं असाल तसे निघून या, तशा पद्धतीने हा शब्द आहे. हे म्हणजे अनेक अवतार निराकरिले. आता हे देखिले तैसे आठविजे, तर इथे हे शब्द काय काम करतोय? आपण नुसते वचन वाचतोय, इथे वचनातल्या एकेका अक्षराचा अर्थ केला जातो की हे म्हणजे काय ना. हे म्हणजे अनेक अवतार निराकरिले. अनेक अवतार, बाकीचे अवतार निराकरिले. लक्षात घ्या, पक्षकार सांगतायत बरं का. हे 700-800 वर्ष पहिले तयार झालेली गोष्ट आहे. हे बारकावे आहेत. तुम्ही आम्ही लगेच दुखावल्या जाणार की आम्ही या अवताराशी निगडीत आहे. कोणीतरी मला म्हटलं मला ह्या अवताराचं नाव घ्यायला जास्त आवडतं, ते म्हटले नाही आम्ही त्या अवताराचं नाव घेतो. एक तर मला म्हणाले आम्ही कृष्ण महाराजांचंच नाव घेतो, आम्ही चक्रवर्ती स्वामींचं नाव नाही घेत. म्हटलं का? ते म्हणाले आम्हाला एवढ्या लवकर अनुसरायचं नाहीये, आम्हाला आमच्या घरी प्रगती पाहिजे. तर मग कृष्ण महाराज कसे आहेत? ऐश्वर्य संपन्न अवतार आहेत, तर त्यांचं स्मरण केलं की धन जास्त येतं, असं त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे.
आणि चक्रधर स्वामींच्या नामाचं स्मरण केलं की तुमच्याकडचं धन सगळं जाईल, तुम्ही वैरागी होऊन जाईल, तुमचं अनुसरण लवकर होईल. आम्हाला लवकर अनुसरायचं नाही. कोण कोण काय काय आम्हाला असं सांगत असतं. आम्हाला शास्त्राच्या द्वारे जायचं आहे. आम्हाला कोण काय सांगतं त्यापैकी शास्त्र काय सांगतं, हे म्हणजे अनेक अवतार निराकरिले. आता लक्षात घ्यायचं, आता वस्त्र जे आहे ते आमच्या स्वामींनी दिलेलं आहे, हे श्री प्रभूंच्या संबंधित आहे. तर त्या तुम्हाला जे वस्त्र किंवा जो विशेष किंवा जे स्थान ज्या अवताराचं आहे त्याच अवताराच्या लीळा तिथे आठवल्या गेल्या पाहिजेत. ते पुढे सांगतातच, आठवण म्हणजे निश्चळा होऊन स्मरिजे. म्हणजे निश्चळ होऊन आपण काय केलं पाहिजे, म्हणजे स्थिर होऊन ते स्मरण केलं पाहिजे. पण कुणाचं करायचं, ज्या अवतारांचा प्रसाद आहे, विशेष आहे, स्थान आहे, त्याच अवतारांचं लीळास्मरण झालं पाहिजे. आम्ही रुद्रपूरला गेलो आणि श्री प्रभूंचं स्थान वंदन करताना दत्तात्रय प्रभूंची लीळा आठवतोय, ते दोष नाही लागणार. पण ते जे काही साजेसं झालं पाहिजे ना, ते होणार नाही. तुम्हाला कढी आणि पुरणपोळी सोबत दिली खायला, काही दोष लागेल का खाल्ल्यानंतर? खाल्ल्यात दोष नाही लागणार, पण तुम्हाला अपेक्षित ते जमणार नाही. तुम्हाला पोट भरेल, सगळं होईल, पण तो मेनू जो आहे तो जमणार नाही. त्याच्याऐवजी दूध दिलं तर चालेल, तूप दिलं तर चालेल, सार दिला तर चालेल, म्हणजे ते मिळतं जुळतं असलं पाहिजे. आम्ही दत्तात्रय प्रभूंचं स्थान वंदन करतोय आणि चक्रधर स्वामींची लीळा आठवतोय, दोष लागणार नाही. कुठल्याही अवताराचं स्मरण केल्याने दोष लागत नाही, गुणच होणार आहे. 5 गुणनामी त्रिकाळ स्मरिजे असे आमचे स्वामी सांगतात. परंतु तिथे साजेसं जे काही वातावरण तयार झालं पाहिजे ना, ते वातावरण तयार होणार. म्हणून ज्या अवताराचं ज्या त्याची वंदीजे त्या त्याची वाणीजे, म्हणून त्यावेळेला तुम्हाला त्याच अवतारांच्या लीळा आठवल्या गेल्या पाहिजेत. म्हणून हे म्हणजे आम्हीच आठवायचं आहे, आम्हालाच आठवायचं आहे. आत्ता हे वस्त्र स्वामी देत आहेत, अनेक अवतार निराकरिले असं सांगितलेलं आहे. हे म्हणजे अनेक अवतार निराकरिले म्हणजे या वेळेला आता अजून सुद्धा आहे. हेच का आठवायचे, आमच्या स्वामींनाच का आठवायचं? कारण की आमच्यासाठी उद्धरण व्यसनी अवतार हे झालेले आहेत. आमच्यासाठी श्री प्रभू अवतार आमच्यासाठी झाले नाहीयेत. हे बारकाव आहे बरं का, ते आम्हाला काही लाभ घडवून देणार नाही. श्री प्रभू अशातला भाग नाही चालू. हा शास्त्रातला बारकावा आहे की आमच्यासाठी 4 अवतार आमच्यासाठी झाले नाहीत, 5वे अवतार मात्र आमच्यासाठी झालेले आहेत. म्हणून आमचे आचार्य म्हणतात, येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो कैची नुद्धरे मा कैची नुद्धरे, असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आम्हाला अधिक मला कोणीतरी म्हणतं आम्हाला गीता शिकवायची आहे, नका शिकू. आपल्याला अजून सूत्रपाठ शिकून पाठ करून त्याचे अर्थ जाणून त्याचं आचरण करायचं आहे, ते आचरण उतरवायचं आहे पण आहे आपल्याला, तसं व्हायचं सुद्धा आहे. याच्यासाठी आम्हाला वेळ कमी आहे. तुम्ही लहानपणापासून केलं असतं तर भगवद्गीता शिका, त्याचे अर्थही शिका, हरकत नाही. गीता शिकणं वाईट नाही, पण आत्ता आमच्याकडे वेळ कमी आहे. त्याच्यामुळे आम्हाला अधिक 5व्या अवताराच्या शास्त्रावर जास्त अध्ययन अध्यापन करून त्या आचरणामध्ये आम्हाला ते आणायचं आहे. आणि आठवण म्हणजे निश्चळा होऊन स्मरिजे, हे देखिले तैसे आठविजे. आठविजे म्हणजे नेमकं काय? आपल्याला आठवण येते तसं. मागच्या वर्षी पण एवढाच पाऊस होता, हे आठव झालं. परंतु आपण ही आठवण मग ती आठवण मग ती आठवण, आपली आठवण अशी फिरस्ती आहे आठवणींची, तसं नाही. इथे सांगतात की निश्चळा होऊन स्मरिजे, स्थिर व्हायचं आहे. आधी स्थिर करता आलं पाहिजे मनाला. आपलं मनाला स्थिर करता येत नाही. आपल्याला खूप मोठे मोठे कार्यक्रम करता येतात, भरपूर आपण पदार्थ बनवता येतात, वाढता येतात, सगळं करता येतं आपल्याला, पण आपल्याला मन स्थिर करता येत नाही. लक्षात घ्या, सगळं करता येतं आपल्याला. म्हणून खूप लोक मला विचारतात, बाबा मन स्थिर करण्यासाठी काय करायचं? म्हटलं, मन स्थिर करण्यासाठी मन स्थिर करायचं, बाकी त्याला वेगळं काही उपाय नाही. म्हणून इथे सांगतात निश्चळा होऊन स्मरिजे, म्हणजे निश्चळ होऊन देवाचं जे काही स्मरण आहे ते आपल्याला साधलं पाहिजे. येथ म्हणजे प्रसादी स्थानी, आणि येथ नमस्कार कीजे, म्हणजे कुठे नमस्कार करायचा आहे? कपाळ टेकवायचं कुठे ना? येथ म्हणजे
प्रसादी स्थानी प्रसादाला किंवा स्थानाला किंवा विशेषाला तुम्हाला वंदन करायचं आहे. कोणी जर का तुम्हाला म्हणत असेल की स्थान करायचं नाही, कोणी म्हणेल विशेष करायची गरज नाही, कोणी म्हणेल प्रसाद करायची गरज नाही, असा सुद्धा एक प्रवाह आहे बरं का. परंतु तसं नाही, तुमचा स्पर्श तिथे होणं अपेक्षित आहे. कुठल्याही गोष्टीला तुम्ही चपाती शेकवताय, तवा गरम आहे, ती हवेत धरली चपाती तर शेकेल का? ती स्पर्श झाला पाहिजे, त्याच्याशिवाय ती चपाती शेकणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या स्पर्श झाल्याशिवाय पुढेची जी प्रक्रिया जी आहे ती त्याची सुरुवात होत नसते. आणि म्हणून एथ म्हणजे प्रसादी आणि स्थानी काय झालं पाहिजे, तो वंदन घडलं पाहिजे. नमस्कार म्हणजे साष्टांग, नमस्कार म्हणजे साष्टांग. नमस्कार म्हणजे फक्त असं लांबून, तसं नाही. काही लोक दंडवत करतात, एक जण मला करतात दंडवत बाबा, उपदेशी आहेत बरं का, ते कसं करतात दंडवत बाबा. मग दंडवत असा करायचा असतो ना, दोन हात जोडून दंडवत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कार सुद्धा हात जोडून आहे आणि आपल्याकडे दंडवत सुद्धा हात जोडूनच आहे. नमस्कार ताठ राहून आहे आणि दंडवत थोडासा वाकून आहे. विनम्रता आहे दंडवतामध्ये. दंडवत हा विधी आहे आणि नमस्कार ही औपचारिकता आहे, एक फॉर्मॅलिटी आहे. त्याच्यामुळे तो असा केला तरी चालतो, परंतु दंडवत किंवा वंदन मात्र तो विधीमध्ये मोडला जातो, म्हणून ते वाकून. म्हणून भारतीय संस्कृतीमध्येच एखादी बुजुर्ग व्यक्ती तर त्याच्या पाया पडताना थोडं वाकल्या जातं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नमस्कार म्हणजे साष्टांग आणि कसा दंडवताची ठावनी जयपर्यंत हे सगळं त्याच्यामध्ये येतं. नमस्कार हा शब्द एवढा व्यापक आहे. साष्टांग दंडवतापासून तुम्ही जो जय करता हा सुद्धा एक प्रकारचं नमस्कारच त्याच्यामध्ये आहे. मनामध्ये तुमचा जो भाव तयार होतो, श्रद्धा तयार होते त्या व्यक्तीविषयी, हा सुद्धा एक प्रकारचा नमस्कारच आहे. तुम्ही त्यांच्या भेटीला जाता, भेटीला जाणं श्रद्धापूर्वक, औपचारिक म्हणून नाही, तो सुद्धा एक प्रकारचा नमस्कार या पदाचाच तो एक भाग आहे. आणि म्हणून जे सांगितलं की दंडवताची ठावनी जयपर्यंत. पुढे सांगतात सकृत म्हणजे तोकडाची काळ. आता सकृत म्हणजे किती वेळ वंदन करायचं बरं. म्हणजे एकदा जर का कपाळ टेकलं तर किती वेळ वंदन करायचं. काही लोक इतक्या वेळ वंदन करतात की ते मागच्या पुढची लाईनवाले ते म्हणतात पटापट आटपा, उशीर होतो आहे. म्हणजे एवढा वेळ वंदन करायचं नाही. खास करून तुम्ही पाषाणाला धातूला वंदन केलं हरकत नाही, काष्टाला वंदन केलं तरी समजा हरकत नाही, पण वस्त्रप्रसाद वंदन करत असताना मात्र ते सकृत, हे वचन वस्त्रप्रसादाच्या संबंधित असल्यामुळे सकृत सेविजे म्हणजे अल्पकाळ, लीळा बहुत वेळ तुम्ही आठवा, दीर्घकाळ आठवा, परंतु मात्र वंदन जे आहे ते वंदन मात्र तुम्हाला अल्पकाळ, तोकडाची काळ म्हणजे थोडाच वेळ आपल्याला ते वंदन करायचं आहे. आता सेवा म्हणजे अंगानिडळाचा संबंध दीजे, म्हणजे सेवी जे सांगितलं म्हणजे नेमकं कसं त्याचं सेवन करणं, हा एक वाक्य वेगळं येतं. सेवन म्हणजे ग्रहण करणं किंवा सेवन करणं म्हणजे ती उपयोगात नेणं असं पण आहे. तो उपयोगात न्यायचं म्हणजे कसं बरं ना, आपल्या निढळाचा, आपल्या कुठल्याही म्हणजे आपले दोन हात आणि कपाळ याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हटलं डोळ्याला लावू, मला अलीकडे डोळ्याला दिसायला कमी झालेलं आहे म्हणून डोळ्याला विशेष लावू नको, किंवा मग मला श्वास घ्यायला त्रास होतो नाकाला लावू, आपण कानाला लावू, कानाला ऐकायला कमी येतं, असं होईल. असं असेल काही तर तोंडाला लावलं पाहिजे, कारण आपलं अन्नवार्ता भरपूर होते, त्या अन्नवार्ता कमी झाली पाहिजे आपल्याला. परंतु याही व्यतिरिक्त आपलं कपाळ पवित्र आहे, याच्या कपाळा व्यतिरिक्त विशेषाला कपाळच लावावं, याच्या व्यतिरिक्त नाही. तुम्ही म्हटले की म्हणजे आता त्याच्यातही बघा बरं का, तुम्ही म्हटले की आम्हाला कपाळ टेकवता येणार नाही, मी हात ठेवतो, तरी सुद्धा तो भाव तयार होत नाही. तुम्हाला विशेष वंदन हाताचाही स्पर्शच आहे, कपाळाचाही स्पर्शच आहे, परंतु निढळाचा तिथे संबंध स्पर्श झाला तरच ते वंदन या प्रकारामध्ये ते मोडतं. नुसतं हात लावल्याने ते होत नाही. काही आपले उपदेशी लोक मंदिरात येतात, ते मूर्तीला म्हणजे प्रसादाला आपल्या ह्याला विशेषाला वगैरे काय करतात, आपण डोकं टेकतो, कपाळ टेकतो, ते काय करतात हात लावून असं करतात,
असं पण करणारे लोक आहेत. हा, किंवा एखादी आपल्याकडे मार्बलच्या मूर्तीला विशेष लावलेलं त्याला पण हात लावून आपले लोक सुद्धा कधी कधी असे करतात बरं का, तिथपर्यंत डोकं जात नाही म्हणून. तर इथे काय आहे की जो संबंध आहे तो कसा आहे, निराळाचा संबंध लिहिजे. तेथ रमीजे ते सेवा, मग नुसतंच डोकं टेकलं ती सेवेमध्ये येतं का? नाही, तेथ रमीजे म्हणजे तिथे रमलं पाहिजे. तो जो स्पर्श तुम्हाला झाला तो स्पर्श कुठल्या पाषाणाचा आहे? हा डोमेग्रामचा पाषाण आहे. आणि त्या पाषाणाला स्वामींच्या कुठल्या लीळेचा स्पर्श झाला, त्या लीळेमध्ये रमीजे ते सेवा. तुम्ही शिन्नस्थळी वंदन केली चारी बाजूनी, उटी उपार सगळं केलं, स्मरणच नाही केलं, ते सेवा नाही. तेथ रमीजे म्हणजे कशात रमीजे? तुम्हाला काय उटी उपार करायचं त्यात तर रमाच तुम्ही, परंतु सोबत तुम्ही एवढं करून समाधानी राहू नका, तिथल्या लीळेमध्ये सुद्धा तुम्हाला रमायचं आहे, त्याला सेवा म्हणतात. येथ नमस्करीजे आणि सकृत सेविजे, सेवना म्हणजे हे रममानता त्याच्यामध्ये असली पाहिजे. अतियत्न म्हणजे ते अतिशयसी जतन कीजे, अतिशयसी म्हणजे तुम्ही तुमच्याकडचं दागिना जेवढा काही जतन करता ना त्याच्याही पेक्षा जास्त जतन, म्हणजे काही लॉकरमध्ये ठेवून नाही यायचे विशेष वगैरे, घरातच ठेवायचे आहेत, परंतु त्या सांभाळण्यामागे जतन करण्यामागे जी काळजी आहे ना, म्हणजे एखादे स्त्री आहे ती आपले दागिने खूप सांभाळते, पण त्याही पेक्षा ती काय सांभाळते, आपल्या मुलाला त्याच्याही पेक्षा जास्त सांभाळते. तिच्यासाठी दागिन्यांपेक्षाही तिचा मुलगा तिच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. तशाच पद्धतीने आम्हाला त्या मुलापेक्षाही तो जो भाव आहे की विशेष स्वामींचा जो स्पर्श झालेले जे काही विशेष किंवा जे काही आम्हाला मिळालं शास्त्र आहे त्याच्याविषयी अधिक एक टप्पा थोडासा पुढे आपला त्याच्यामध्ये जतन करण्याचा भाव जो असला पाहिजे. आता शास्त्र जतन करायचं म्हणजे पुस्तकं आणून आणून ते चांगले ठेवायची, त्याच्यात ते डांबर गोळ्या टाकायच्या, त्याला वाळवी लागू द्यायची नाही वगैरे, असं ते फाटेल म्हणून वाचायचंच नाही. ते जे शास्त्र जतन करायचं म्हणजे जे पाठांतर केलंय, जे श्रवण केलेलं आहे ते आठवायचं सतत, ते आठवलं तर मग त्याला जतन असं म्हटलं जातं. आणि कुचंबेना उफेकेना, अजून जतन कसं करायचं की ते कुचंबेना म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं वजन जे आहे ते वजन त्याच्यावर येता कामा नये, ते दडपल्या गेलं नाही पाहिजे. प्रसाद ठेवला आणि त्याच्यावर तुम्ही वजन ठेवलं चालणार नाही. देवपूजेची पेटी पण हे करताना एकाच पेटीत सगळं ठेवायचं, ते विशेष खाली ठेवा, प्रसाद वर ठेवा, वजन प्रसादावर येता कामा नये. किंवा तुम्ही काय करता, खूप लोक आता आहेत, तुम्ही विषय समजून घ्या की खूप लोक मंदिराचा देवारा बांधतात आणि त्यांना कोणीतरी सांगतं की घरातलं जे मंदिर आहे त्याला कळस नसला पाहिजे. माझं म्हणणं आहे मंदिर म्हणजे कळस, मंदिर जे आहे ते कळसाशिवाय नसतं, आणि जे कळस नाहीये त्याला मंदिर म्हणू नये. आमच्या मंदिराला कळस नाहीये, लोक म्हणतात की मंदिर आहे का घर आहे, म्हणजे लगेच कळसाशिवाय ते मंदिर म्हणून त्याला संबोधल्या जात नाही. तुम्ही जर का म्हणत असाल हे आमच्या घरातलं मंदिर आहे तर ते कळसाशिवाय नाही. आता कळस का असावा? कारण कळस नाहीये ज्या मंदिरांना घरातल्या, त्या मंदिरावर खूप पुस्तकं हे ते अत्तराच्या बाटल्या वगैरे सगळं ठेवलेलं असतं, तुम्ही निरीक्षण करून बघा. हा, आता ते ओझच एक प्रकारे आपण ठेवतोय की नाही, विशेषांवर ओझच ठेवतोय, प्रसादावर ओझच ठेवतोय एक प्रकारे. वरच्या फ्लोअरला जरी तुम्ही ठेवत असाल त्या ह्याच्या, तरी सुद्धा कळस का असावा की कळस असल्यानंतर त्याच्यावर कुठल्या इतर गोष्टी येत नाहीत, कोणी त्याच्यावर पाय देऊ नाही शकत. तुमच्या घराच्या मंदिराला कळस नसू द्या, कळस असू द्या बरं, त्याच्यावर पाय ठेवता येईल का? नाही येणार. म्हणजे इत्यादी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून मंदिर कुठलं का असे ना त्याला कळस असावं, ते एवढ्याच कारणासाठी असलं पाहिजे की त्याच्यावर नाही देत नाहीत, परंतु होऊ शकतं, तसं होऊ शकतं कदाचित. आपण जेव्हा ते स्वच्छता करायला जातो त्यावेळेला, आता ते तुमचं घरातलं छोटं मंदिर नाही म्हणत, एखादं मोठं मंदिर असतं एखाद्याचं घरातल्या घरामध्ये, त्यावेळी त्याच्यावर ते प्रॉपर हे असतं सगळं काही, मग त्यावेळेला त्याच्यावर स्वच्छतेसाठी म्हणा त्या विशिष्ट भागामध्ये पाय द्यायचा नाही, हा आपल्या भावनेचा तो एक भाग आहे. आणि म्हणून तिथे सांगितलेलं आहे की ते कुचंबेना म्हणजे ते दडपल्या गेलं नाही पाहिजे, आणि त्याची दुर्लक्षता त्याच्यावर होईल
किंवा त्याचा अपमान होईल, हेळसांड होईल, कुठेतरी पडलेला आहे, अशा प्रकारचं तो त्याच्या प्रसादाविषयी तो भाव किंवा ती क्रिया होता कामा नये. वेळ प्रसाद निडळी लावीजे म्हणजे ती दिसा एक वेळ. प्रसाद वंदन कधी करावं, एक सर्वसामान्य प्रश्न आणि तेवढंच महत्वाचं उत्तर आहे की प्रसाद वंदन किती दिवसांनी करायचं काय. जो एक प्रसाद, तर ते सांगतात की ती दिसा एक वेळ प्रसाद निडळी लावीजे, 3 दिवसात एकदा. रोज प्रसाद करायचा, पण एक प्रसाद रोज नाही करायचा. रोज तुम्ही प्रसाद वेगवेगळा करू शकता, पण एकच प्रसाद रोज करायचा नाही, कारण की त्याच्या जेवढं तुमचा संपर्क येईल तेवढं त्याचं जीर्णता होत राहते. म्हणून 3 दिवसात एकदाच कपाळाला ते प्रसाद वंदन आपण करायचं आहे. आणि नमस्करिता केस न लविजती, नमस्कार वंदन करताना केस लागता कामा, आपलं कपाळ तेवढंच लागलं पाहिजे आणि केस वगैरे लागता कामा नये. काही भागांमध्ये, खानदेश भागात तुम्ही गेलात तर तिथे टिकली काढून ठेवतात. काही भागांमध्ये टिकली काढली की मग ते चालत नाही, त्यामुळे म्हणजे टिकली काढायची नाही महिलेनी, असा तो एक भाव काही मध्ये आहे. पण खानदेश भागात मी बघितलं आवर्जून विशेष वंदन करताना की टिकली काढून ठेवल्या जाते आणि वंदन केलं जातं. आपलं सौभाग्य परमेश्वरच आहे. म्हणून विशेष वंदन करण्यासाठी देवाने सांगितलेला विधी करत असताना आपण टिकली काढली जरी तर काय हरकत त्याच्यामध्ये नाही. म्हणजे उगाच ती भीती डोक्यामध्ये ठेवायची नाही. आणि केस सुद्धा लागता कामा नयेत, ही सुद्धा काळजी आपण घ्यायची. धोंगडे वस्त्र निबर दोरी नाम, आधार ये न घलीजे. अजून काय काळजी घ्यायची न, प्रसाद ज्याच्यामध्ये आपण ठेवतो आहोत तर ते व्यवस्थित बनेच. एकदम आवड धोबड एखादं कपडा असेल त्याच्यामध्ये तुम्ही बांधून ठेवा की असं करा, तसं नाही. वस्त्रही चांगलं ते असलं पाहिजे. आणि एखाद्या चांगल्या बंद पेटीमध्ये वगैरे तो प्रसाद किंवा आपण हे ठेवत असतो, पेटीमध्ये असला पाहिजे. एखाद्या वेळेस चुकून माकून त्या पेटीवर काही दबाव जरी आला तरी त्या प्रसादाला कुठल्याही प्रकारचं काही नुकसान होणार नाही. निबर दोरी, प्रसाद बांधण्यासाठी तुम्ही सुतळी चांगली असते किंवा मग अजून काय असतं ते लेस पाहिजे. परंतु आपण म्हटलं नाही त्याच्याही पेक्षा जाड रस्सी चांगली आमच्याकडे नाही, त्याच्यासाठी एक लेस एक चांगल्या प्रकारची म्हणा, म्हणजे तेही जतनाचा तो एक भाग ठेवायचा. आणि आधारे न गली जे म्हणजे तुमचं जो विशेष प्रसाद तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्ही अडकवून दिला हवेमध्ये, एखाद्या खुंटीला ती पिशवी अडकवून दिली आपली, तर तसं नको. ते आपल्या जवळ असलं पाहिजे आहे ना, व्यवस्थित ते ठेवलं पाहिजे. आपण मोबाईल चार्जिंगला लावताना किती काळजी घेतो, पडला नाही पाहिजे. हवेत लटकवतो का त्याला आपण, नाही. म्हणजे त्याला जवळ आपण ठेवतो तशा पद्धतीने आपल्याकडे विशेष प्रसाद आहेत सोबत प्रवासात नेहमी, तर त्याचं जतन आपण अशा इतक्या प्रकारे केलं पाहिजे. आणि अजूनही तुम्हाला जर का चांगल्या प्रकारे अजून ह्याच्याही पेक्षा जतन करता येतं तर तेवढी काळजी तुम्ही प्रसादाविषयी घ्यायची. आणि प्रसाद वंदन करताना आपल्याला म्हणजे लीळा स्मरण झालं पाहिजे. ईश्वराच्या त्या लीळेंचं स्मरण होणं आवश्यक आहे. परमेश्वराच्या मनोधर्माचं देखील स्मरण त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. आणि हे प्रसाद वस्त्र इंद्रभटांना स्वामींनी दिलं तर त्यावेळेला आपण नव्हतो तिथे, आणि आपण असतो तर आपल्याला भेटलं असतं का, नसतं भेटलं तर का नसतं भेटलं, अशा प्रकारचं चतुर्विध दुःख सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला आणता येतं. आणि म्हणून स्मरणाच्या संदर्भातला हा विषय आज आपण या ठिकाणी घेतला. आचाराचं 280 क्रमांकाचं जे वचन आहे, देखील तैसे आठवीजे येत नमस्कार कीजे सकृत सेविजे आणि अतियत्न कीजे, असं स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे त्या संदर्भातली आपण स्वामींचीच उत्तरार्ध खडकुली येथील इंद्रोबा विधानपूर्वक कुटा प्रसाददान ही लीळा देखील या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.